मला पण माध्यमांकडूनच सर आत्ता असं कळालंय, की मनीषा मांढरे यांना अटक झाली आहे सीबीआय कडून. मनीषा मांढरे ह्या ज्युनियर कॉलेजमध्ये आमच्याकडे 24 वर्ष काम करतायत. एक 5-6 वर्ष झाली त्या एनटीएच्या पॅनेलवर सुद्धा काम करत होत्या आणि त्या क्लॉज ऑफ कॉन्फिडेन्शियलिटीमुळे एनटीए आणि टीचर अशा दोघांमध्येच ते कम्युनिकेशन असतं. ते कॉलेजचा त्याच्याशी कधीही संबंध येत नाही. म्हणजे राइट फ्रॉम दी सिलेक्शन टू दी वर्किंग आमचा कधीही याच्यामध्ये संबंध नसतो. हे खूपच सिक्रेट असतं सगळं. आणि त्यामध्ये हे गेली 5-6 वर्ष हे काम करतात एवढी मला कल्पना आहे. पण अशा प्रकारचं जे काही मला लक्षात येतंय ते फारच धक्कादायक आहे. त्यांचा एकंदरीत कॉलेजमधला व्यवहार कसा होता? स्वभाव कसा होता? माझ्या माहितीप्रमाणे मला जे 9-10 महिने प्रिन्सिपल म्हणून जॉइन होऊन झाले, त्यामध्ये एचएससीची परीक्षा बोर्डाची सुद्धा झाली. तिथेही त्या सीनियर टीचर म्हणून त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी योग्य पद्धतीने पार पाडल्या होत्या. एक अबव्ह एव्हरेज टीचर आपण असं त्यांना म्हणू. कुठलीही कॉन्ट्रोव्हर्सी आतापर्यंत तरी त्यांच्या भोवती तशी नव्हती आणि कुठल्याही प्रकारचे वाद-विवाद त्याच्यापासून त्या कायम दूर होत्या आणि आपलं कॉलेजला येतील, काम करतील आणि निघून जातील अशा पद्धतीचं त्यांचं एक बिहेवियर होतं. त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे तरी गेल्या 24 वर्षाचा जरी ट्रॅक रेकॉर्ड काढला तरी काही विशेष असं कॉन्ट्रोव्हर्शियल त्यांच्या बाबतीत कधी काही आढळलं नाहीये. पुढे तुमचं म्हणजे तपास यंत्रणांसोबत कशी भूमिका असेल? सर तपास यंत्रणांकडनं आम्हाला काही आता डायरेक्ट कुठलंही कम्युनिकेशन झालेलं नाही. आम्हाला जसं कम्युनिकेशन होईल तसं स्कूल एज्युकेशनमध्ये हे ज्युनियर कॉलेज येतं. त्यामुळे स्कूल एज्युकेशनच्या नियमांप्रमाणे जे काही कारवाई करायची ती आम्ही करू आणि आम्हाला काही इन्व्हेस्टिगेशन एजन्सीजनी काही सपोर्ट मागितला तर त्याप्रकारे एक जबाबदार कॉलेज, एक जबाबदार नागरिक म्हणून आम्हाला जे काही करायचंय ते आम्ही नक्कीच करू.